कुसुमाग्रज म्हणजे काकासाहेब शिरवाडकर यांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांचा सत्कार आमच्या शाळेमध्ये होता आणि तो सत्कार झाल्यानंतर मी त्यांच्या पुस्तकावर आणि त्यांची स्वाक्षरी घेतली. तर अमिताभ बच्चन सरांना देशप्रेम ते खूप आहेत, देशप्रेमी आहेत आणि त्याचे बरेचसे विद्यार्थी त्याच्यावर पण आहेत. त्यांना मी एक तिरंगा दिला. तो तिरंगा असा युनिक होता की आपलं सेंटची बाटली असते, त्याच्यामध्ये आपलं करंगळीसुद्धा जाऊ शकत नाही. अशा सेंटच्या बाटलीमध्ये 2 इंचाचा 2 इंच बाय 2 इंचाचा तिरंगा त्यांना मी दिला आणि तो त्यांना इतका आवडला. मला एक 15 दिवस महिन्यानी त्यांच्याकडून फोन आला. त्यांच्या असिस्टंट पु. ल. देशपांडेंना मी भेटलेलो आहे. पण त्यांनी मला सांगितलं, "तू माझं जे पुस्तक वाचतंय त्या पुस्तकाबद्दल लिह." आणि आज माझ्याकडे 1985 सालचं त्यांचं लेटर आहे. पु. ल. देशपांडेंनी स्वतः लिहिलेलं आणि त्यांची स्वाक्षरी केलेलं. पण एक साधारण 7-8 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी मोबाईलचे रिचार्ज मिळायचे. ते कार्ड सिलेक्ट कार्ड मिळायचं आणि ते कार्ड स्क्रॅच करून शेवटी आपण रिचार्ज करायचं. त्या कार्डचं आता कार्ड मिळत नाही. म्हणजे त्याची लाईफ झाली 5 एक वर्ष, साधारण 5 ते 7 वर्ष ते चालले. दर 10 किलोमीटरवरून भाषा बदलते. तसं दर 30 ते 50 किलोमीटरवरून जमिनीचा पोत किंवा जमिनीचा मातीचा रंग बदलत असतो. तर अशा एक आमच्या संग्रहालय ज्यांच्याकडे मातीचं कलेक्शन आहे. छंदांच्या तशी माझ्याकडे 2 गट आहे. एक कलेक्टिव्ह असतो म्हणजे संग्रहित करणे आणि एक नॉन कलेक्टिव्ह असतं. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो तर स्पेशल कॉर्नर मराठीच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आपल्याला आयुष्यामध्ये अनेक लोक भेटतात, बरोबर. त्यापैकी काही जण आपल्या मनात घर करतात, तर काही जण त्यांच्या कामाने आपल्याला प्रेरणा देतात, बरोबर. तर काही जण त्यांच्या कर्तृत्वाने इतिहास घडवतात. या सगळ्यांमध्ये अशी एक गोष्ट आहे जी ते व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपल्याला खूप काही गोष्टी सांगून जाते. ती म्हणजे त्यांची स्वाक्षरी, म्हणजे त्यांची सिग्नेचर. सो आज आपल्या शोवर गप्पा मारण्यासाठी असेच एक व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे स्वाक्षऱ्यांकरता समर्पित केले. म्हणजेच नाशिकचे छंदोमयी स्वाक्षरी संग्रहक प्रसाद देशपांडे सर आपल्यावर आहेत. बिग बी अमिताभ बच्चन पासून ते लता मंगेशकर, आशा भोसले, राकेश शर्मा, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज अशा खूप साऱ्या दिग्गजांच्या 3,500 पेक्षा जास्त स्वाक्षऱ्या त्यांच्या संग्रहामध्ये आहेत. सो आपण सरांसोबत त्यांच्या संग्रहाबद्दल खूप सारे गप्पा मारणार आहोत किंवा काही किस्से असतील त्या किस्स्यांबद्दल सुद्धा आपण खूप सारे गप्पा मारणार आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. तुमच्या स्वाक्षरीच्या छंदाबद्दल आम्ही खूप ऐकले, तर आम्हाला त्याच्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे. तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटींच्या, मोठ्या व्यक्तींच्या सहाय्य घेतलेले, म्हणजे अमिताभ बच्चन म्हणा, अशा काही नावं घेऊ आपण. तर त्यात सर सांगतात आपल्याला. तर मग सगळ्यात आधी की याची सुरुवात कशी झाली, तुम्हाला याची आवड कशी लागली, म्हणजे कधीपासून तुम्ही या छंद जोपासताय, सांगा ना थोडंसं. स्वाक्षरी छंद, माझा जो छंद आहे तो स्वाक्षरी छंद. मला शाळेमध्येच असताना वाचण्याची खूप आवड आहे आणि वाचनाबरोबर वाचनाच्या पुस्तकामध्ये कुठलंही आपलं इतर वाचन जे असतं त्याच्यामध्ये प्रत्येक लेखकाचा पत्ता लिहिलेला असतो. तर मी नेहमी आमच्या सरांची मार्गदर्शन घेऊन सर सांगायचे की हे पुस्तक छान आहे. मग हे पुस्तक जर मला आवडलंय तर त्या लेखकाला किंवा ज्या ज्यांनी लिहिलंय, कविता लिहिली, कवीला कळलं पाहिजे की माझं चांगलं लिहिलं. तेव्हा मी त्यांना पत्र पाठवायचं. तर मी पत्र पाठवायचं या अपेक्षा नाही की स्वाक्षरी येईल किंवा पत्र उत्तर येईल. पण त्या काळामध्ये साधारण एक 30-35 वर्षापूर्वी असं होतं की काही लेखक आत्ताही स्वाक्षरी सह पत्र पाठवायचे. तर ते पत्र पाठवल्याबरोबर त्यांची स्वाक्षरी यायची. माझ्याकडे असे अनेक पत्र संग्रहित झाले आणि हळू असं करता करता मला लक्षात आलं की अरे आपण लेखकांची स्वाक्षरी का नाही संग्रहित करावी. मग मराठीच्या सरांनी मला सांगितलं की अरे हे छान चांगला संग्रह होऊ शकतो. तर मी सुरुवात अशी केली की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाशिकचे वैभव कुसुमाग्रज म्हणजे काकासाहेब शिरवाडकर यांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांचा सत्कार आमच्या शाळेमध्ये होता आणि तो सत्कार झाल्यानंतर मी त्यांच्या पुस्तकावर आणि त्यांची स्वाक्षरी घेतली आणि तेव्हापासून माझा स्वाक्षरीचा प्रवास सुरू झाला. मी अनेक लेखकांना त्या काळामध्ये आपल्याकडे जास्त कम्युनिकेशन नव्हते, सोशल नव्हते. मग तेव्हा आम्ही
कुठे व्याख्याने असतील, कुठे त्यांचे काही प्रोग्राम्स असतील, काही पुरस्कार असतील, व्याख्यानमाला चालायच्या. अशा ठिकाणी जाऊन त्यांचे व्याख्यानं ऐकायचे, त्यांना प्रत्यक्ष भेटायचं, त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या. असं करता मी स्वाक्षरी छंद माझा जोडला आणि आत्तापर्यंत तो चालू आहे. 30-35 वर्ष झाले तो आत्तापर्यंत चालू आहे. मग पहिली स्वाक्षरी कोणाची होती? तसं मी आत्ता सांगितलं, की कुसुमाग्रजांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो, की ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि एवढी मोठी व्यक्ती आपल्या नाशिकमध्ये आहे. मी नाशिकचा असल्यामुळे आम्हाला अभिमान आहे, की नाशिकमधली व्यक्ती आणि आमच्या शाळेत आल्यामुळे मी त्यांची स्वाक्षरी घेतली. पण नंतर मग मराठी सरांचे जे होते आमचे, त्यांनी सांगितलं, की नाशिकमध्ये असे अनेक लेखक आहे. वसंत कानेटकर झाले, वसंत पोतदार झाले, नारायण सुर्वे झाले. हे सगळे नाशिकमध्येच राहत होते त्यावेळेस. आणि मग त्यांच्या पुस्तकं वाचल्यानंतर मग लेखकांचे पत्ते असायचे. मग सरांना सांगायचं, की मला त्यांच्या घरी जायचंय. तर मग मी त्यांच्या घरी जाऊन पण काही वेळेस स्वाक्षरी घेतलेली आहे. वाह! पण मग आत्ता सध्या तुमच्या संग्रहामध्ये किती स्वाक्षरी आहेत किंवा त्याच्यामधले सगळ्या मौल्यवान कोणते सांगता येईल सांगेल? मौल्यवान म्हटलं तर सर्वच मौल्यवान आहे. पण स्वाक्षरी आता माझ्याकडे जवळपास 3,500च्या वरती स्वाक्षरी. त्यात मी काही प्रत्यक्ष घेतलेल्या आहे आणि जसं मी आधी बोललो, की पूर्वी पत्रव्यवहार चालायचा. आता पत्रव्यवहार थोडा कमी झालेला आहे. पण पत्रव्यवहारामधून सुद्धा मी काही स्वाक्षऱ्या संग्रहित केल्या. काही प्रत्यक्ष भेटून केलेल्या व्याख्यानं, पुरस्कार असतील. अनेक ठिकाणी त्यांच्या किंवा नाटकांना गेलो तर नाट्य लेखक सुद्धा त्या काळामध्ये काही मागच्या काळामध्ये नाट्यलेखक त्या नाटकाबरोबर असायचे आणि नाट्यलेखकांबरोबर मग फक्त लेखकच नाही, तर मग त्याच्याबरोबर नाटकामधले जे कलाकार आहेत, त्यांना सुद्धा मी त्यांची पण स्वाक्षरी घ्यायला लागलो. मग हळू माझ्याकडे आता साधारण 3,500च्या वरती ह्या स्वाक्षऱ्या ज्या आहेत ते साहित्य, कला, स्पोर्ट्स सगळे त्यानंतर अनेक विषयातल्या, की जे शास्त्रज्ञ म्हणता येईल, अनेक शास्त्रज्ञांना भेटलो. त्यानंतर जसं मी मोठं होत गेलो, तर कॉलेजच्या जमान्यामध्ये मराठी साहित्य संमेलन भरतात. तर मराठी साहित्य संमेलनाला अटेंड करायचं. बाहेरगावी असेल तरी जायचं तिथे. एक आपल्याला वाचनाची आवड असल्यामुळे वाचन पुस्तकं पाहायला मिळतात आणि दुसरी गोष्ट सर्वात जास्त आम्हाला स्वाक्षरी तिथे मिळायच्या. तर माझ्याकडे सर्वात जास्त जो खजिना आहे तो साहित्यिकांचा, लेखक आणि साहित्यिकांचा खजिना जास्त. सो तर मग तुम्ही अमिताभ बच्चनची सुद्धा यांची सुद्धा सही घेतलेली, स्वाक्षरी घेतलेली आहे. तर मग त्यांचा कसा अनुभव होता किंवा त्यांच्याकडे तुम्हाला काय मेहनत करावी लागली किंवा काय प्रयत्न करावे लागले? प्रत्येकाचं हे असतो, की एम असतो, की कुठल्यातरी आपल्या आवडत्या नटाला भेटायचं किंवा सेलिब्रिटीला भेटायचं आपल्या. आणि आमच्या काळातला म्हणजे साधारण 30-35 वर्षामधला जो पिरियड आहे, तो अमिताभ बच्चन हा सुपरस्टार होता. आणि नुकतंच त्याचं केबीसी कौन बनेगा करोडपती हे सीरियल चालू होत्या. त्या सीरियल मी बघायचो नेहमी, पण वाटायचं यार आपल्याला कधी भेटता येईल त्यांना. पण मग काय म्हणतात, की असा मित्र-मित्रांच्या याच्यामधून असं समजलं, की एक जण नाशिकमध्ये आहे, की जो अमिताभ बच्चन फॅन्स क्लब चालवते. तर त्यांनी मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला आणि मी त्यांना विचारलं, "सर मला जायचंय, केबीसीला जायचंय." म्हटलं ते म्हणे, "जाऊ शकतात." पण म्हटलं मला त्याच्या या गोष्टी सांगायचं, की मला स्वाक्षरी पाहिजे. नाही ते नाही सांगू शकत. फक्त मी तुम्हाला तिथपर्यंत पाठवू शकतो. मी पहिल्या वेळेस गेलो, तेव्हा मला स्वाक्षरी मिळाली, पण प्रत्यक्ष नाही मिळाली. वेट नाही आली. कोविडचा पिरियड होता. कोविडच्या अगोदरच्या पिरियड. कोविडच्या अगोदरच्या पिरियडमध्ये गेलो होतो. मी ऑडियन्समध्ये होतो. पण तिथे आतमध्ये जेव्हा फ्लोअरवर असतो आपण, त्या फ्लोअरवर कुठलीही गोष्ट नेता येत नाही. फक्त मी कागद त्यांच्याकडे जो माझी डायरी होती, ती डायरी तिथे बाहेर ठेवली. त्यांना म्हटलं मला ऑटोग्राफ पाहिजे त्यांची. ते म्हणे मी सरांशी बोलतो, दिली तर ठीक. बरं म्हटलं. पहिल्यांदा स्वाक्षरी मिळाली नाही. दुसऱ्यांदा गेलो. दुसऱ्यांदा मी मित्राला विचारलं, "अरे असं-असं झालं, मिळाली नाही." म्हटलं, "काय करायचं?" त्यांना काहीतरी गिफ्ट घेऊन जा. मग मी दुसऱ्यांदा गिफ्ट घेऊन गेलो. गिफ्ट असं युनिक होतं, की त्यांचा थोडासा अभ्यास केला, की त्यांना काय आवडतं. तर अमिताभ बच्चन सरांना देशप्रेम ते खूप आहेत, देशप्रेमी आहे आणि त्याचे बरेचसे मित्र त्याच्यावर पण आहेत. त्यांना मी एक तिरंगा दिला. तो तिरंगा असा युनिक होता, की आपलं सेंटची बाटली असते, त्याच्यामध्ये आपलं करंगळी सुद्धा जाऊ शकत नाही. अशा सेंटच्या बाटलीमध्ये 2 इंचाचा 2 इंच बाय 2 इंचाचा तिरंगा त्यांना मी दिला आणि तो त्यांना इतका आवडला. मला एक 15 दिवस महिन्यानी त्यांच्याकडून फोन आला त्यांच्या असिस्टंटचा, की तुमचं जे स्पेशल गिफ्ट होतं ते युनिक त्यांचं जे स्पेशल शोकेस आहे. त्यांच्याकडे हजारो गिफ्ट्स येतात, पण ते गिफ्ट स्वतः ठेवत नाही कारण त्यांना एवढं शक्य पण नाही. पण त्यांना जे युनिक वाटतं किंवा त्यांना वाटतं आवडलंय मला, तर ते गिफ्ट त्यांनी मला सांगितलं, की तुमचं
अभिनंदनासाठी त्यांना पत्र पाठवायचे म्हणजे मला पत्र पाठवायचं. तर त्यांनी मला त्यांचा स्वतःचा फोटोग्राफ आणि विथ ऑटोग्राफ आणि लेटर असं दोन्ही त्यांनी पाठवलं. अरे तेव्हा त्यांची स्वाक्षरी बाय पोस्ट आली. पण तिसऱ्यांदा अजून एक गंमत की मला प्रत्यक्ष स्वाक्षरी घ्यायची होती. मला जवळून भेटायचं होतं. असं आपण जसं बोललोय हं, तेवढ्या अंतरावर. तर मग मला तिसऱ्यांदा मी मित्राला विचारलं होतं, "मला आता प्रत्यक्ष भेटायला समोर स्वाक्षरी पाहिजे." म्हणलं, "ठीक आहे." आणि ते करतात इंग्लिशमधून स्वाक्षरी. पण मी जेव्हा तिसऱ्यांदा गेल्यानंतर आपण के-बी-सी जर पाहतोय, तर के-बी-सीचा जिथे फ्लोअर असतो, जिथे बिग बी बसतात आणि कॉन्टेस्टंट बसतो, ज्या फ्लोअरला मी बसलो होतो. म्हणजे व्ही-आय-पीमध्ये बसलो होतो त्या फ्लोअरला. फक्त मी कॅमेऱ्याच्या मागे होतो. मागे. आणि ते सर्व शूटिंग झाल्यानंतर त्यांनी मला येऊन प्रत्यक्ष भेटले. म्हणजे मलाच नाही, अनेक जे काही जे-आय-पी बसलेले होते, त्यांना भेटले. मग त्यांना मी सांगितलं, "सर मला अशी-अशी सही पाहिजे आणि मला हिंदीतून पाहिजे." मग तेव्हा मी त्यांना एक फ्रेम दिली होती, की ज्याच्यामध्ये त्यांच्या 51 पिक्चरच्या नावाचं पत्र लिहिलेलं होतं. ज्यांच्या पिक्चरचं नाव त्या पत्रामध्ये आलं पाहिजे. 50 पिक्चर होते आणि ते त्यांनी वाचल्यावर त्यांनी खूप कौतुक केलं. हं. आणि त्याच्यावरच मग त्यांनी रिसीव्ह म्हणतो तसं आपण त्याच्यावर मी त्यांची हिंदीमध्ये सही घेतली. आता ते सध्या इंग्लिशमध्ये सही करतात ती कॉमन आहे सगळी. कॉमन आहे. हिंदी हिंदीमध्ये फार रेअर सही आहे. ती तुम्हाला मिळाली माझ्याकडे हिंदी पण आहे आणि इंग्लिश पण आहे. वाह! कमाल. तर मग अ, अशी कोणती अनपेक्षित स्वाक्षरी होती का, जी तुम्हाला असं वाटलं तर मिळणं अवघड आहे पण मिळाली? काय वाटतं? अनपेक्षित एक किस्सा आहे. मी किस्सा सांगतो. हं. आपल्या सर्वांना माहिती आहे की नाना पाटेकर आणि सर्वश्रुत नाना पाटेकरचा स्वभाव जो आहे, नाना पाटेकर सरांचा खूप टॅलेंट तर आहेच आहे. पण त्याचा स्वभाव पण तेवढा कडक आहे. ते कामाशी हे करतात, कामाशी काम होय. करतात. त्यामुळे झालं काय, की एकदा आमच्या इथे नाशिकमध्येच ते कार्यक्रमासाठी आले होते आणि प्रचंड गर्दी होती. आता हल्ली मुलांना सह्या घेणं हे विशेष नाही राहिलं. सेल्फी. त्यांना सेल्फी घ्यायचा असतो. तर सेल्फी घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी. ह्या गडबडीमध्ये आम्ही घुसलो आणि कसाबसा मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो म्हणजे त्यांचे जे बॉडीगार्ड्स होते त्यांच्यापर्यंत. त्या बॉडीगार्ड्सच्या त्यांनी चेन केलेली होती हात हां. धरून. त्याच्या खालून घुसलो. आता त्यांना आला संताप, की मी आतमध्ये घुसलो आणि त्यांच्या तोंडासमोरच ते ऑटोग्राफ बुक, स्वाक्षरी बुक जे होतं, ते मी त्यांच्या तोंडासमोर धरलं. म्हटलं, "सही द्या." ते माझ्यावरच चिडले इथे. "अरे कसली सही घेतोय?" म्हणे, "मला जाऊ दे, सोड रस्ता सोड, रस्ता सोड." मी पण मग जरा शांत होऊन गेलो. म्हटलं जाऊ द्या. पण त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मी जेव्हा भेटलो, की 2 दिवस कार्यक्रम होते. तेव्हा मी थोडीसा वशिला आयोजकांकडून लावला, की त्यांना भेटायचं आहे आणि माझा संग्रह बऱ्याच लोकांना माहिती आहे, की बाबा मी संग्रही करतोय ऑटोग्राफ. तर त्यांनी मला प्रत्यक्ष भेटायला दिलं. त्यांनी सांगितलं, "सर." मग त्यांना मी तो किस्सा सांगितला. "अरे," म्हणे, "नाही, हल्ली मुलं सेल्फी काढत असतात म्हणून ते आम्ही चिडतो आणि विनाकारण म्हणे आम्हाला त्रास होतो त्याचा. तर तुझं सही द्यायला काही नाही." म्हणून सही मी घेतली आणि ती काय म्हणतात ना, ती वेगळीच हे होती, की अनुभव, की पहिल्यांदा ते नाही म्हटले, पहिल्यांदा चिडले. मी होप सोडून दिला. म्हणून यार नाही होणार. पण जेव्हा कळलं, की अरे हां, ते परत आज थांबणार आहे. मग रात्री त्यांच्या हॉटेलवर जाऊन शांततेत सही. पण पिच्छा सोडला नाही, की या गोष्टीला संयम आणि पिच्छा पुरवावा लागतो. जर घ्यायचा असेल तर ते सोडायचं नाही. मी अमिताभ बच्चनचं मगाशी सांगितलं, की एकदा नाही, दोनदा नाही, मी 3 वेळा भेटलो आणि तिसऱ्यांदा प्रत्यक्ष वन टू वन भेटलो होतो. हो. तर मग मला काही नावं सांगा ना, की जे तुमच्या स्वाक्षरी संग्रहातले तुमच्या आवडीचे सेलिब्रिटी होऊ शकतात. माझ्या आवडीचे वगैरे अ, हो. अ, आवडीचे म्हणजे माझे प्रचंड आवडते लेखक म्हणजे पु. ल. देशपांडे. पु. ल. आहे देशपांडे तुमच्याकडे असं? पु. ल. देशपांडेंना मी भेटलेलो आहे. पण त्यांनी मला सांगितलं, "तू माझं जे पुस्तक वाचतोय, त्या पुस्तकाबद्दल लिही." आणि आज माझ्याकडे 1985 सालचं त्यांचं लेटर आहे. पु. ल. देशपांडेंनी स्वतः लिहिलेलं आणि त्यांची स्वाक्षरी केलेलं. असं वसंत कानेटकर आहे. रणजित देसाई आहे. रणजित देसाईंनी पण सांगितलं, की "तू माझं पुस्तक वाचलंय." हल्ली वाचण्याचं प्रमाण कमी झालं, पण तेव्हा जे लेखक यायचे किंवा सांगायचे, ते पहिले सांगायचे, की "तू पुस्तक वाच." उद्देश हा असायचा, की तुम्ही वाचन करा. वाचन करे. की त्यांचंच पुस्तक वाचायचं नाही. पण त्यांचे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना जर का आपण पत्र पाठवलं, तर माझ्याकडे रणजित देसाई यांनी त्यांची स्वाक्षरी असलं त्यांनी मला पुस्तकच पाठवलं होतं. तसंच एक छान आठवण सांगता येईल, की जयंत नारळीकर. जयंत नारळीकर प्रत्यक्ष सही फार कमी वेळा देतात. दुर्दैवाने असतं आपल्यामध्ये नाही. नाहीये.
पण मी एकदा डोंबिवलीच्या साहित्य संमेलनाला भेटलो त्यांना आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की "अरे, स्वाक्षरी मी देत नाही म्हणे. तू मला एक काम कर, पत्र पाठव. त्या पत्रामध्ये तुला जो सायंटिफिक सायन्सचा एखादा प्रश्न पडला असेल, तो प्रश्न विचार. त्याचं उत्तर पाठवतो म्हणजे तुला मी उत्तर पाठवल्याबरोबर तुला माझं हस्ताक्षर मिळेल आणि खाली स्वाक्षरी पण मिळेल." त्या निमित्ताने काय ना मला त्यांनी मला पत्ता दिला. त्यांचा पत्ता पण दिला, नंबर पण फोन नंबर दिला, पण स्वाक्षरी नाही दिली. पण मी त्यांना प्रश्न विचारला आणि सायंटिफिकच प्रश्न पाहिजे असतो. ते बऱ्याच वेळा तसं करायचे मुलांना, की तुम्हाला सायन्सचं कुतूहल निर्माण व्हावं. यासाठी ते कुठलातरी प्रश्न विचार, मग मी तुला स्वाक्षरी देतो. पण आता ते नाही. शक्य नाहीये. आणि त्यांच्या घरचं त्यांच्या लेटरवरचं लेटर हेडवरचं माझ्याकडे पत्र आहे. काय प्रश्न होता? प्रश्न असा होता, की आपण एवढे रिसर्च करतो. भारत पण बऱ्याच गोष्टीमध्ये रिसर्च करतो. पण मोठमोठे रिसर्च हे पेटंट होतात. पण जे छोटे सायंटिस्ट म्हणता येईल किंवा जे पी-एच-डी करतात, जे लोकं अभ्यास करतात, संशोधन करतात, तर त्यांचे पेटंट का नाही होत? ते ते लोकांपर्यंत का नाही पोहोचत? तर ते म्हणे आपल्याकडे पेटंट घ्यायची उत्सुकताच कमी आहे. तर आम्ही का बरं घेतो? कारण आम्ही शास्त्रज्ञ असल्यामुळे आमचं जे आम्ही संशोधन केलंय हे जगभर होणार आहे पब्लिश होतं किंवा हे होतं. त्याची कॉपी होऊ नये म्हणून ते आपण पेटंट करायला पाहिजे. याचा आमचा हाच उद्देश असतो, की सगळ्यांनी जे काही तुम्ही युनिक करत आहात, त्याचं पेटंट तुम्ही घ्यायला पाहिजे. तर हा सायंटिफिक प्रश्न होता त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं. वाह! तर मग असं कधी झालंय का, की स्वाक्षरी मिळवताना तुम्हाला खूप दिवस गेले? नाही पुरवणी काय, की आता हल्ली मी जे जे स्वाक्षरी घेतलं, त्या प्रत्यक्ष भेटून गेलं आणि प्रत्यक्ष माणूस आला किंवा कुठल्याही कार्यक्रमात ते आला आहे, मासिकमध्ये आला आहे, तर त्या मी त्याचा पुरवणी घेतो. मग कदाचित कसं होतं, की काही वेळेस डायरेक्ट आम्ही त्यांना भेटू शकतो. पण काही सेलिब्रिटी असे असतात, की त्यांना डायरेक्ट नाही भेटता येत. एकतर मग तिथे भाऊसर असतात, बिल्डर भाऊसर, त्यामुळे त्यांना शक्य नाही होत. मग आम्ही आयोजकांना रिक्वेस्ट करतो, की आयोजकांना विचारून घेतो किंवा कुठून तरी माहिती काढतो, की हे कुठल्या हॉटेलमध्ये उतरलेत. मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते आम्हाला स्वाक्षरी मिळू शकते. कारण त्यांचं स्वाक्षरी देणं न देणं हा हे नसतो कधीच उद्देश नसतो. पण त्यांना काय असं की बाकीची जी मंडळी असतात, की खूप घेराव बांधतात म्हणा किंवा प्रश्न विचारणारे किंवा सेल्फी काढणे यामुळे ते थोडेसे त्यातल्या त्यात सर्वात जास्त लोकं जे गायक लोकं असतात, त्यांना ते फार इरिटेट होतात. कारण त्यांना एक त्यांची लिंक लागलेली असते गायनाची व त्या मूडमध्ये असतात आणि नंतर मध्येच कार्यक्रमाच्या इंटरव्ह्यूला जर जाऊन घेतलं, तर ते प्रचंड चिडतात किंवा मग त्यांना ते नको वाटतं. तर आम्ही काय करतो, की प्रत्येक वेळी एक तर कार्यक्रम पूर्ण बघणे किंवा कार्यक्रमाच्या अगदी अर्धा तास, 1 तास अगोदर जाणे, जर आपल्याला शक्य नाही झालं तर. आवड असेल की मी पूर्ण कार्यक्रम बघतो. काही वेळेस वेळ 8:30-9 पर्यंतचा कार्यक्रम असतो. कार्यक्रमाला अर्धा तास अगोदर आम्ही संपायच्या अर्धा तास अगोदर गेलं. कार्यक्रम संपल्यानंतर आहे ना, बरोबर आम्ही तिथे त्यांना भेटलो, तर त्यांची आम्हाला स्वाक्षरी सहज मिळून होते. त्याच्यानंतर त्यांच्याकडे गर्दी होऊन वाह! तर माझ्या मनात आलेला एक प्रश्न, की तुमच्या आता बऱ्याच जणी स्वाक्षरी आहेत. तर मग त्यांचा पत्ता कसं काय? त्याचं म्हणजे एक रिझर्वेशन कसं होतं? म्हणजे कागदावर असतं ते काळानुसार काही ना काही थोडं हो, काही स्वाक्षऱ्या काळानुसार मी शाळेमध्ये होतो तेव्हा आधी माहिती नव्हती. तेव्हा मी ते लॅमिनेशन करायचो. तेव्हा ते सांगणं म्हणजे माहिती अशी मिळाली किंवा लॅमिनेशन केलं म्हणजे पेपर चांगला राहतो. हां. पण लॅमिनेशन केल्यामुळे आता मी जे पाहतो की 35 वर्षानंतर 30-35 वर्षात तो लॅमिनेशनचा पेपर आता मोकळा व्हायला लागला हळू पण त्याच्यामुळे काय होतं ती आतली शाई त्या प्लास्टिकवर चिटकली आहे. कारण लॅमिनेशन हा हीटिंग ट्रीटमेंटचा प्रकार. पण आता याच्यापुढे आम्ही आता सध्या काय करतो की पॉलिथिनचा पेपर प्लास्टिक बॅग मिळतं. त्याला स्लीव्ह म्हणतो आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये. त्या स्लीव्हमध्ये ठेवतो आणि त्या सील करून टाकतो. मग की त्याला हवा पण लागणार नाही काहीच. पण आज माझ्याकडे 1960 पासूनच्या आपल्या 1955 पासूनच्या स्वाक्षर आहे, की जे त्यांचा ताब्यात फक्त पिवळा पडला. पण तो व्यवस्थित आहे अजून. मग डिजिटलचा कसं यूज करता येऊ शकतो? डिजिटल आम्ही अजून मी तरी केलेलं नाहीये. डिजिटल स्कॅनिंग स्कॅनिंग वगैरे करून ठेवणं. हां, मग तेच बोलतोय, की डिजिटल स्कॅनिंग मी अजून केलेलं नाही. तर मलाच स्वाक्षऱ्या म्हणलं तर 3,500चं स्वाक्षऱ्या एवढ्या डिजिटल करणं काम खूप मोठं आहे. नाही. म्हणजे ते मेंटेन करणं, संग्रह करणं सोपं आहे, पण तो मेंटेन करणं खूप अवघड. त्यामुळे मी आत्ता सध्या जे माझ्याकडे 55-60च्या सारामधल्या ज्या आहेत, त्या मी फक्त स्लीव्ह करून ठेवल्या आणि त्यांना पहिले मी त्यांना
टॅली करून ठेवायचं. ती पहिली मुदत. तर मग तुमचा शौक्षिक छंद आहे. पण तर मग असे अजून कोणकोणते छंद असू शकतात आणि तुमच्याकडं कोणकोणते कॉन्टेक्स्टमध्ये आले? मला थोडं सांगा. छंद म्हटलं तर हल्लीच्या मुलांना छंद नाहीच आहे. नाहीच आहे. त्यामुळे की मुलांना हे सांगू इच्छितो की फक्त मोबाईल आणि व्हिडिओ गेम्स हा छंद असू शकत नाही. छंदांच्या तशी माझे तिथं 2 गट आहे. एक कलेक्टिव्ह असतो म्हणजे संग्रहित करणे आणि एक नॉन कलेक्टिव्ह असतात, की जो छंद आता तुम्ही गायन, वादन, शिल्पकला, चित्रकला हे छंदच झाले. ट्रेकिंग हे छंद झालं. तर आमचा हे नॉन कलेक्टिबल झाले. आमचा जो छंद आहे तो कलेक्शनचा. आता कलेक्शनमध्ये काय-काय जातात. मी जशी स्वाक्षरी वेगवेगळ्या सेलिब्रिटीची स्वाक्षरी घेतो. तसं पोस्टाचा छंद, पोस्टाची तिकीटं, त्यानंतर नोटा, वेगवेगळ्या देशाच्या नोटा किंवा वेगवेगळ्या भारतातल्याच वेगवेगळ्या जुन्या काळातल्या आत्तापर्यंतच्या नोटा, त्यानंतर नाणी, वेगवेगळ्या प्रकारची नाणी निघतात. गव्हर्नमेंट काय करतं, की कोणाची जयंती असेल, कोणाचा 100वा अॅनिव्हर्सरी असेल, काही स्पेशल डेजला असतात. त्याच्या निमित्त नाणी काढतात. ती नाणीची ना कम्युनिकेटिव्ह नाणी असतात. ती नाणी पण कलेक्शन करतात. असे अनेक छंद आहेत. काही शस्त्रास्त्र गोळा करतात. काही छंदांना लाईक आहे, काही छंदांना लाईक नाहीये. आता तुम्ही म्हणता की लाईफ नाही म्हणजे वृत्ती. एक छंद आमच्याकडे माझा मित्र आहे, की त्याचा काय छंद असेल, आपल्याकडे आता डिजिटलमुळे आपण मोबाईलचे जे व्हाउचर आहे, ते बंद आहे आणि ऑनलाईन आपण रिचार्ज करतो बस. पण एक साधारण 7-8 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी मोबाईलचे रिचार्ज मिळायचे. कार्ड सिलेक्ट कार्ड मिळायचं आणि ते कार्ड स्क्रॅच करून शरीरात आपण रिचार्ज करायचं. त्या कार्डचं आता कार्ड मिळत नाही. म्हणजे त्याची लाईफ झाली 5 एक वर्ष. साधारण 5 ते 7 वर्ष ते चालले. पण ते स्वतः मोबाईल रिचार्जचं त्यांचं काउंटर होतं म्हणजे दुकान शॉप होतं आणि त्यांच्याकडे येऊन ते पडायचे. खूप साऱ्या कंपनीचे येऊन पडायचे. पण त्यांना लक्षात आलं की ते त्यांचा स्वतःचा छंद आहे पोस्ट तिकिटांचा. पण जेव्हा त्यांना हे कळलं की अरे ते वेगवेगळ्या गणेशचे आपण जे मांडून ठेवतो डिस्प्ले करायला कुठले-कुठले कार्ड आहेत रिचार्जला. ते वावजे त्यांनी लक्षात आलं की अरे नाही आपण याचा पण संग्रह करू शकतो. जसा पोस्टाचा तिकिटाचा आहे. पण तो आता शक्य नाहीये. त्याला लिमिटेड पिरियड होता तो 7-8 वर्षापर्यंत. आता ऑनलाईन झाल्यामुळे पण त्यांच्याकडे आज विशेष म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधले रिचार्ज व्हाउचर. असंच वेगळा छंद म्हणजे काय की जगामध्ये आपण घरामध्ये आपण स्पून वापरतो म्हणजे चमचा वापरतो. घरातला स्पून सगळीकडे फार एखाद 2 व्हरायटी 5-10 व्हरायटी असते. पण एका आमच्या मित्राचा छंद आहे की त्यांनी जगभरामधले राज्य पत्रित किंवा एम्बसीमध्ये राजदूत याच्यामध्ये ऑफिसामध्ये जे चमचे वापरले जातात किंवा जे राजघराणा चमचे वापरते संस्थाला अजून पण काही ठिकाणी आहे. अशा ठिकाणचे चमचे तो कलेक्शन करतो. जगभरातल्या वेगवेगळ्या चमच्यांचं त्याच्याकडे कलेक्शन आहे. असं विविध असू शकतात त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र आहे. एक छंद तुम्हाला सांगेल की माती आपण जसं बघतो की दर 10 किलोमीटर भाषा बदलते. तसं दर 30 ते 50 किलोमीटरवरून जमिनीचा पोत किंवा जमिनीचा मातीचा रंग बदलत असतो. तर अशा एक आमच्या संग्रहालय ज्यांच्याकडे मातीचं कलेक्शन आहे. त्यांनी भारतभरामधून वेगवेगळ्या ठिकाणून कुठेही न जाता मातीचं कलेक्शन त्याच्यानंतर शंख शिंपले किंवा मिनरल्स आपण खनिजे म्हणतो. तर ते दगड खोदून आतमध्ये जो वेगवेगळा कलर किंवा वेगवेगळे दगड मिळतात, स्फटिकं मिळतात किंवा शंख-शिंपले मिळतात. याचंही कलेक्शन होऊ शकतं. तर असे विविध प्रकारचे कलेक्शन आहे, की आपण आपल्याला जे आवडतंय ते जर आपण ते जर का कलेक्ट केलं, कट करू का? कलेक्ट केलं आणि आपल्याला जे आवडतंय ते आपण नक्कीच आपण जपून ठेवतो. मग जपून झाल्यानंतर हळू करता जे वाढ होते आणि त्याच्यामध्ये संग्रह तयार होतो. हां. तुमचा मग छंद वगैरे आहे त्याच्यावर सांगा बस. हो. मी जसा ऑटोग्राफ सर्वांचा अक्षरी संग्रहित करतोय. तसं मी शोधत गेलो आता सोशल मीडियामुळे खूप सोपं झालंय. जग जवळ आलंय आणि त्यामुळे झालंय काय, की सोशल मीडियामुळे मी टाईप केलं, की कोणाला कोणता संग्रह आहे किंवा कोणी संग्रहात आहे का? Facebookवर म्हणा, Instaवर म्हणा, कुठेही. तर तिथे अनेक संग्रह मिळतात. त्यांचे प्रत्येकाची पर्सनल मेसेजमध्ये असतो किंवा प्रोफाईलमध्ये असते, की कोणाचं काय आहे स्पेशालिटी. तर असे मी लोकं शोधले, की कोणाला काही संग्रह या ऑटोग्राफ व्यतिरिक्त कुठले संग्रह आहे का? मग कोणाचे पोस्टाचे स्टॅम्प आहे, कोणाचे शस्त्र आहे, कोणी प्राचीन मूर्ती संग्रहित आहे, कोणी प्राचीन नाणी संग्रहित आहे, देश-विदेशी नोटा कलेक्शन करताय. तर असे संग्रह करणारे लोकं मी सगळे
कॉन्टॅक्ट्स मिळवले, लोकांशी संपर्क साधला, त्यांचे संग्रह बघितले. त्यांना मी प्रोत्साहन दिले, की आपण एकत्र येऊयात. आणि असं करता करता पहिली 10, 20, 50 नाशिकमधून सुरुवात केली आणि आज भारतभर माझे अनेक 250 ते 300च्या वरती संग्राहक आहे, की ज्यांचे वेगवेगळे संग्रह आहे आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहतात. पण फक्त आमचा एकच माध्यम म्हणतंय की ते संग्रह. कदाचित मी बऱ्याच लोकांना ओळखतही नाही किंवा बऱ्याच लोकांना भेटलो पण नाही. पण आम्ही छंदाच्या या उपक्रमामुळे किंवा छंदोमय नावाने एक ग्रुप तयार केला 8 वर्षापूर्वी आणि त्या उपक्रमामध्ये किंवा त्या ग्रुपमध्ये अनेक लोकांना मग लोकांनी जॉइन स्वतःहून झाले. काही लोकांना जॉइन करून घेतलं मी, की त्यांचे संग्रह त्या ग्रुपवर आम्ही काय करतो, की एकमेकांचे संग्रह आम्ही दाखवतो. एकमेकांच्या संग्रहाबद्दल माहिती मिळवतो किंवा कोणाला जर माहिती काही नसेल, एखादी गोष्ट मिळाली आणि तिची माहिती नसेल, कधी त्या ग्रुपवर माहिती टाकतात. Googleवर मिळते, पण ती करेक्ट असेल माहीत नाही. पण त्याच्यामध्ये काही जे संग्राहक आहे, जे जुने संग्राहक आहे, की जे आता माझ्या ग्रुपमध्ये 8 ते 10 वर्षापासून 82 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ संग्राहक, की जे संग्राहक म्हणजे आम्ही आत्ता मुलांना वेगवेगळे संग्रह करायला प्रोत्साहित करतो. तर त्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो. वा. तर मग एक छंदाचा आता आपण तुमचा विषय स्वाक्षरीचा. तर मग याचा बिझनेस पर्स्पेक्टिव्ह कसं काय करता येऊ शकतो? याचा काही इव्हेंट शेअर काय सांगताय? बिझनेस पर्स्पेक्टिव्ह आम्ही एक तसा ठेवला नाही आहे. अनेक ग्रुप आहेत किंवा अनेक जण जे लोकं त्या छंदाचा वापर प्रोफेशन म्हणून पण करतात किंवा ट्रेडिंग असं काही करतात. नाही, काही प्रमाणात बरोबर आहे, काही प्रमाणात चूक आहे. आम्ही जो किंवा मी जो केलाय किंवा आम्ही जे ग्रुप स्थापन केला, हे सगळे लोकं कोणीही कमर्शियल करत नाही, कोणीही ट्रेडिंग करत. आम्ही आमचा छंदाचा आनंद घेतो. आम्ही आमच्या छंदाचा आनंद दुसऱ्याला बघतो. आम्ही या छंदोमेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शाळांमध्ये, नाशिकमध्ये असो किंवा वेगवेगळ्या गावाला जे संग्रहात आहे, ते त्यांच्या गावामध्ये शाळांमध्ये जाऊन संग्रहाचं प्रदर्शन बनवणं. मुलांना संग्रहासाठी प्रोत्साहित करणं, त्यांना त्याच्यावर व्याख्यान देणं, हे करतो. त्यांना त्याच्यामधून मोबाईल आणि निगेटिव्ह थॉट्सपासून बाहेर काढणे किंवा त्याच्यापासून दूर राहण्याकरता आम्ही त्याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. याच उपक्रमामधून आम्ही छंदोत्सव नावाचा एक उपक्रम चालू केला. साधारण आम्ही गेल्या 8 वर्षामध्ये 3 ते 4 प्रदर्शनं भरवली, की छंदोत्सवामध्ये काय, की प्रत्येक कुठल्यातरी एका सिटीमध्ये आता नाशिक असेल किंवा पुणे असेल, आम्ही पुण्यामध्ये गेल्या जानेवारीमध्ये केला, की पुण्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून जेवढे संग्राहक आहेत त्यांना ज्यांना शक्य असे 35 संग्राहक एकत्र बोलवलेले आणि प्रत्येक टेबलवर 35 प्रकारचे वेगवेगळे छंद होते. मग ते छंद काही छंद असे होते की जे कलेक्टिबल्स होते. पण काही छंद मी मगाशी सांगायचं राहून गेलो, की काही छंद जे आहे, ते पुढे त्याचं रूपांतर व्यवसायात पण होऊ शकतं. आमच्याकडे असे 2-4 जण आहेत, की ज्यांचं तुम्ही कधीही ऐकलं असाल, की कापसापासून मूर्त्या तयार करतात. हो. त्यांनी लहानपणी किंवा त्यांच्या तरुणपणामध्ये त्यांनी गणपतीचं पहिले मूर्ती केली. ती कशी कापसापासून. तर आपल्याला नदी प्रदूषण करायचं नाही आणि तुमचा गणपती जो आहे तो विसर्जित नाही करायचा पाणीमध्ये. पाणी प्रदूषण नाही करायचे. त्याच्या आधी मग काय हे तर सारुमाती आहे. मग सारुमातीचं सुद्धा परत पाणीमध्ये विसर्जन होतच आहे. पण कापसाचं शिल्प होऊ शकतं का? आपण कापूस म्हटलं तर तो वाती वळणाचा किंवा चिपचे असतं याच्या भोवताच असतो. पण कापसाचं शिल्प होऊ शकतं. त्याच्यामध्ये काही केमिकल्स टाकल्यानंतर त्याला तो स्टफनेस येऊ. कापसाचं थोडे छोटे-छोटे शिल्प तयार बी आणि असं करता हळू त्यांनी मित्र दाखवले. मग लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांनी त्याची डिमांड केली, की आम्हाला पण बनवून द्या. पण त्याच्यामध्ये त्यांनी थोडासा अभ्यास करू, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणून अभ्यास करू. जगामध्ये फक्त एकच माणूस आहे, की जो आमच्याबरोबर पण जोडला गेलाय, की तो आज 1 इंचापासून ते 6 फुटापर्यंत कापूस शिल्पकार. त्यांचं गिनीज रेकॉर्डमध्ये आता नाव अनंत कैवार म्हणून आहे नाशिकचे, की जे 6 फुटामध्ये आतमध्ये गांधीजींचा पुतळा बनवला असेल किंवा राम लक्ष्मण सीता बनवली असेल. पण आतमध्ये कुठलेही स्ट्रक्चर नाही. आतमध्ये फक्त कापूस आहे. त्याच्यामध्ये त्याच्यातले भाव अतिशय सुंदर बनवतात. जसं आपण मातीचं शिल्प बनवतो किंवा लाकडाचं शिल्प तसं कापसाचं शिल्प हा छंद होता. त्या छंदामधून त्यात मी जो व्यवसाय बिझनेस तो झाला. अशा अनेक काही गोष्टी आहेत, की ज्या त्या छंदामधून त्यांनी वेगवेगळे व्यवसाय पण सुरू केलेत. पण
आपला छंद आम्ही कधी विकत नाही. आम्ही जर का माझ्याकडे काही गोष्टी डबल आहे, माझ्याकडे स्वाक्षरी आहे आणि त्याला का माझ्याकडे डबल असेल, तर तो दुसरा जो स्वाक्षरी संग्रह की ते आम्ही त्याला गिफ्ट करतो. आणि दुसऱ्याचं जे असतात किंवा नाणी असेल किंवा नोटा असतील, तर आम्ही ते गिफ्ट करतो, एक्सचेंज करतो. पण विकत नाही. कारण एक्सचेंज दिल्यामुळे काय होतं, की त्याला कमर्शियल सूट येत नाही. पण एखादी गोष्ट माणसाने दुसऱ्याला भेट दिली, तर ती त्या माणसाला कायम आठवण राहते, या माणसाने आपल्याला काहीतरी भेट दिली. तर असा आमचा एक उपक्रम चाललो. वा. मित्रांनो, मग तुमचं सांगा ना, की छंद तर आहे सॉफ्टवेअर, तर मग तुमचं बॅकग्राऊंड काय? तुम्ही कुठे जॉब करता? आणि बाय प्रोफेशन माझा एन्व्हायर्नमेंट आहे. मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअर. पण त्यानंतर मी प्रोडक्शनमधून एन्व्हायर्नमेंटल सेफ्टी असं एक डिपार्टमेंट असतं इंडस्ट्रीमध्ये, की जे सेफ्टी हे सुरक्षा आणि आरोग्य आणि पर्यावरण अशा तिन्ही गोष्टी त्या कंपनी म्हणलं तर वेगवेगळे प्रदूषण होत असतात, असं ॲक्सिडेंट होत असतात आणि प्रदूषण होत असतात. तर याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम म्हणजे हे EHS डिपार्टमेंट असतं किंवा सेफ्टी डिपार्टमेंट असतं. मी त्याला बिलॉन्ग्स करतो. मी स्वतः सगळ्यात लहानपणापासूनच आहे. पण माझ्या वेगवेगळ्या आवडी पण आहे. जसं मी स्क्रिप्ट कविता लिहितो किंवा शॉर्ट फिल्म्सचे स्क्रिप्ट लिहितो किंवा स्वतः शॉर्ट फिल्म्स पण बनवतो. तर असे माझे थोडेसे वेगवेगळे छंद पण आहे. पण फोकस माझा स्वाक्षरी. तर मग 2 प्रश्न आहे आपल्याकडे. पहिला प्रश्न, की तुम्हाला अशा कोण स्वाक्षरी आहे का ज्या भेटल्या नाहीये, ज्या इच्छा होती पण नाही झालं काही कारणास्तव? असं होतं? नक्कीच आहे. कारण आज माझ्याकडे अनेक भारतरत्न आहे, पद्मश्री आहे. पण आपला सचिन, जे सचिन तेंडुलकरची याची स्वाक्षरी माझ्याकडे आहे. मला एका मित्राने म्हणजे खरं सांगायला की आधी मी की माझ्या एका मित्राने मला ती गिफ्ट दिली. पण मी त्याला म्हटलं, "नाही, मला ती प्रत्यक्ष घ्यायची आणि ती आता भावी आयुष्यात म्हणा किंवा फ्युचरमध्ये कधी वेळ आली, तर मी मला ती नक्की घ्यायला आवडेल." तसं ते एक इच्छा होती की अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम आपल्या राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ यांची स्वाक्षरी मला हवी होती. त्यांची मला मिळाली नाही आणि ती एक रोचक आहे. त्याचबरोबर लता मंगेशकर, लता दीदींची माझ्याकडे स्वाक्षरी आहे. ती पण असंच एका मित्राने गिफ्ट दिली. पण मला प्रत्यक्ष त्यांच्या बाकीचे भाऊ आहे म्हणजे बाळासाहेब किंवा हृदयनाथ मंगेशकर आहे, आशा भोसले आहे. यांना मी भेटून स्वाक्षरी घेतली. पण दीदींना कधीच भेटता नाही आलं. तेवढं एक वाटतं किंवा आपल्याला जी प्रत्यक्ष भेटून स्वाक्षरी. आता आम्ही काय करतो याच्यापुढे आधी पिरियडमध्ये कॅमेरे नव्हते किंवा मोबाईल नव्हते. मेनली मोबाईल नव्हते. त्यामुळे आम्हाला फोटो काढता येत नव्हते. आता आम्ही जिथेही स्वाक्षरी घ्यायला जातो तिथे पहिले दुसऱ्याला कोणाला सांगतो, की फोटो काढताना आणि स्वाक्षरी घेताना फोटो काढा. म्हणजे आपली एक ती आठवण पण राहते आणि प्रत्यक्ष भेटली का नाही हे पण कळतं. दुसऱ्याला दाखवतो तेव्हा ते म्हणतात, "ही तर पीठ लय घेऊन शहारे." पण तसं नाही. आम्ही स्वतः स्वाक्षरी घेतो. त्यामुळे लता मंगेशकर आता फ्युचरमध्ये मला जर स्वाक्षरी घ्यायची म्हणली तर एक सचिन तेंडुलकर आहे आणि दुसरी म्हणजे नरेंद्र मोदी. वाह! आणि नरेंद्र मोदीची स्वाक्षरी खूप जणांना मिळालेली आहे. फक्त आणि बस तेही पण समोरासमोर ठेवा आहे. पत्र पाठवून मिळते स्वाक्षरी. हल्ली काय झालंय, की मीडिया इतकं टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे, तर जशीच्या तशी स्वाक्षरी आपल्याला प्रिंट करून मिळेल. सचिन तेंडुलकरला पत्र पाठवलं येतं, मोदी साहेबला सरांना पत्र पाठवा, त्यांची स्वाक्षरी येते. पण ती अशक्य आहे. मे बी बाकी मी अनेक राजकारण्यांच्या पण मी स्वाक्षऱ्या घ्यायचा. हां, त्याबरोबर एक सांगता की बाळासाहेब ठाकरेंची स्वाक्षरी नाही आहे. मित्राकडे आहे, पण ते कसं की त्यांच्याकडे ती त्यांचाही संग्रह आहे. कारण त्यांच्यापर्यंत पण पोहोचणं किंवा कुठलाही पंतप्रधान हिशोब पण यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नसतं. पण ते इमेज असते किंवा नाही ह्या माणसाची स्वाक्षरी पाहिजे असं. तर मग आपलं शेवटचा प्रश्न, की आजकालच्या मुलांना तुम्ही काय सांगाल छंदाबद्दल? कारण आपल्या वेळेस तर काही ना काही छंद होतील आमच्याकडे. गाणे का आता ठीक आहे, तर मागे पडला तो. पण प्रत्येकाकडे काही ना काही होता. आता तो नाही राहिला. काय सांगतो? हल्लीच्या मुलांना मी तेच सांगतो, की मुलं फक्त WhatsApp किंवा 10वी का 8वी-9वीच्या मुलांपासून त्यांच्याकडे व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल्स पहिली तुझी एवढ्या आली, तर त्याच्यामध्येच ते रमतात. ठीक आहे, टेक्नॉलॉजी असावी, हाताची असावी, त्याचं ज्ञान घ्यावं, पण त्याचा दुरुपयोग करू नये. त्याने होतं काय, की तुम्ही जेव्हा एखादा गेम्स खेळता, तेव्हा तुम्हाला जिंकण्याची ईर्ष्या असते आणि तुम्ही जर हारले, जिंकले का ठीक, पण हारले तर तुम्हाला नर्व्हसनेस येतो, म्हणजे निगेटिव्ह थॉट्स निर्माण होतात आणि चिडचिडपणा होतो त्या गेम्समुळे किंवा याच्यामुळे तर तुमच्या हेल्थवर परिणाम होतो.
आणि हे तंत्रज्ञान झाले की त्याचे दुष्परिणाम इतके प्रकारचे होतात की कधी-कधी लहान मुलं सुद्धा शाळेतील नुसतं आत्महत्यापर्यंत पोहोचतात. काही गेम्स असे आहेत की ते त्यांना एन्करेज करतात, प्रोत्साहन देतात की तुम्ही तिथून उडी मारा, तिथून उडी मारा तर तुम्ही जिंका आणि अशा चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देतात. प्रोत्साहन कोण देतं? तर आपणच देतो. आपण म्हणजे पालक देतात. तुम्ही मुलांपेक्षा मी पालकांना सांगेल की त्या तुमच्या मुलांना कुठल्याला कुठला छंद, सो कलेक्टेबल असो किंवा नॉन कलेक्टेबल असो, ज्याला त्याच्यामध्ये स्वतःला आवड आहे. मग त्याला गाण्याची आवड असेल, डान्सची आवड असेल, स्विमिंगची असेल किंवा त्याला अभ्यासाची कसली आवड असेल. तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामधून आपण ते शिकू शकतात, की ज्याच्यामधून त्यांना त्याचा जो आवडता विषय, त्या विषयामध्ये तो जर का पुढे गेला, तर त्याच्यामध्ये तो संशोधन पी-एच-डी करू शकतो, शिकू शकतो किंवा त्याच्यामध्ये वेगळं अजून काहीतरी संशोधन करू शकतो. तर यामुळे छंदामुळे फायदे काय होतात, की त्या मुलाला पहिली गोष्ट शोधण्याची किंवा ही वस्तू कुठे मिळेल किंवा हे मला ज्ञान कुठे मिळेल, ही शोधण्याची वृत्ती त्याची जागृत होते किंवा तो त्याच्या मार्गी लागतो. त्याच्या कन्सिस्टन्सी त्याला ते जोपर्यंत मिळत नाही ती गोष्ट, एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आणि ती मिळत नाही तोपर्यंत तो त्याचा शोध घेत राहतो. त्यानंतर त्या शोधाबरोबरच आम्ही शहरांमध्ये आता आपण भारतामध्ये अनेक लोकं भारतामधून संग्रहालय बनायला फॉरेनला जातात आणि भारतामध्ये इतके संग्रहालय आहे म्हणजे पुण्याला केळकर संग्रहालय असेल, मुंबईला असेल, तुमचं हैदराबादला सफरजंग संग्रहालय आहे. अनेक संग्रहालय आहे. राजस्थानमध्ये वेगवेगळे संग्रहालय आहे, की जे संग्रहालय आपली संस्कृती आपल्याला दाखवतात. पूर्वीची संस्कृती असं जवळपास 200-400 वर्षापूर्वीची जी संस्कृती आहे, ती आपल्याला पाहायला मिळाली ती कुठेच पाहायला मिळते. आहे किंवा आपल्याकडे आहे आणि आपण दुसरीकडे बोलतो म्हणजे काखेत गावावरचा असो असं झालं नाही. कारण आपली संस्कृती आपल्याला समजत नाही आणि बाहेरचे लोक येऊन पाहतात. व आपण जी पण आहे त्याच्या ह्या छंदाच्या माध्यमातून आम्ही एक प्रकारे संस्कृती संवर्धन पण करतो. जर ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहे, की ज्यांच्याकडे जुने शस्त्रास्त्र, जुन्या वस्तू या लोकं मोडीमध्ये फेकून देतात किंवा मोडीमध्ये त्याचं पितळाचं किंवा तांब्याचं जी काही वस्तू असेल, मेटल असेल त्याचं पाणी केलं जातं. मग ते काय होतं ते नष्ट होऊन जातं. तर नष्ट झाल्यामुळं काय होतं, की पुढच्या पिढीला समजणारच नाही का? फक्त ते आपल्याला चित्रामध्ये पाहायला मिळेल. चित्रामध्ये पाहण्यापेक्षा आपल्याला जर कधी प्रत्यक्ष वस्तू पाहिजे असेल, तर आपल्याला संग्रहालयात जावं लागतं. असे अनेक आमच्या चंदोमळी ग्रुपमध्ये अनेक लोकांचे स्वतःचे पर्सनल वैयक्तिक संग्रहालय, छोटे गाणे संग्रहालय, पण त्यांनी ते पुढच्या पिढीला पाहण्याकरता किंवा नवीन अभ्यासाला जातात किंवा ज्यांना कोणाला इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, भौगोलिक अभ्यास करायचा असेल, अशा लोकांसाठी ते मी उपलब्ध करून दिले. याने होतं काय, की एखादं संग्रहालय जर का असेल एखाद्या गावामध्ये, तर त्या गावामध्ये पर्यटन व्यवसाय वाढतो. पर्यटन व्यवसाय वाढल्यामुळे तिथल्या गावाची प्रगती होते. तिथले व्यवसाय वाढल्यामुळे तिथल्या लोकांची प्रगती होते. तर नुसता छंद हा नुसता एक संग्रह म्हणून आपण करू शकत नाही. तर त्याच्याबरोबर अनेक त्याच्याबरोबर पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचा आमचा जो उद्देश आहे, तो मुलांनी संग्रह का करावा? तर यांनी या निगेटिव्ह गोष्टीपासून मोबाईल्स मोबाईल फोन किंवा व्हिडिओ गेम्स यांच्यापासून दूर राहू. जेव्हा आम्ही आत्ता आपलं 5 वर्षापूर्वी कोविड येऊन गेला. तर कोविडमध्ये लोकं अक्षरशः फ्रस्ट्रेट झाले होते, की दिवसभर काय करायचं? घराच्या बाहेर पडू शकत नाही. तेव्हा आम्ही हा छंद, आमचे सगळ्यांचे छंद आम्ही प्रत्येकाला बाहेर काढायला लावले आणि त्याच्या Google Meetच्या माध्यमातून मी नाशिकमध्ये असताना मला गोव्यामधला माणूस किंवा कोल्हापूरचा माणूस किंवा मुंबईमधला माणूस याचा संग्रह दाखवत होता आणि त्याची माहिती देत होता. आम्हाला कधीही बोर नाही झालं, कधीही आम्हाला फ्रस्ट्रेशन नाही झालं, की कधी आम्ही नर्व्हस नाही झालो. आनंद हा छंद किंवा छंदामधून मिळणारा, की एखादी गोष्ट आपल्याला जी आवडते, ती जर का आपण मिळवली आणि आत्मसात केली आणि तिच्यावर जर का पुढे-पुढे काम करत राहिलं किंवा त्याच्यावर अभ्यास करत राहील, तर आपल्याला नक्कीच आनंद मिळतो आणि आनंद मिळाला तर ते टेन्शन फ्री माणूस राहतो. त्यामुळे माणूस हेल्थ पण त्याची चांगली राहते. हे असे अनेक फायदे आपल्या छंदाबद्दल सांगतात. वाह! थँक यू सो मच सर. तुम्ही इथे आलात. येस. थँक यू सो मच. थँक यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन देईल अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी या. हॅव अ गुड डे. बाय.